शिर्डीला आलोय मी, इथं सर्कस भरलेली हे बघा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज घरी मी आज रविवारची सुट्टी आहे आजची. बाबूनी बटन दाबलं होतं का? हे काय अशा शापण लावून घेतली का अंगाला? येडी आता जाणून मी गाडी चालवणार आहे. गेली माझी गाडी. का बरं फोन करू? गाडी आता जेवायला बसलेलो आहे मी आणि आता प्रतीक्षा देते खिचडी मस्तपैकी आम्हाला. सगळेजण जेवायला बसले बघा. अरे बेबी बसली. जानू तुला खायची खिचडी? रिंकू तुला खायची खिचडी? खायची? आम्ही लावणार आहे तारक मेहता. तुला काय करायची? काय करायची तुला? काय झालं? अरे बेबी बाबू बाबू लढाई नका, बाबू नका लढाई खेळू. जानूच्या मम्मीने सगळ्यांना खिचडी दिलेली आहे. जानू खिचडी खायची ना बाळ? खिचडी खायची ना? प्लॅन झालेला आहे कोलारला जायचा आणि आता आवरू आम्ही आणि निघूया. आपली आजची जर्नी पूर्ण रस्त्याने राहील. काय बघूया. चला पटकन. मग प्रतीक्षा खुश झालेली आहे, जानू पण खुश झालेली आहे, मी पण खुश झालेलो आहे. कारण की आज मला ट्रिपला जायला होतं. गाडी मस्तपैकी लॉंग ड्राईव्ह मस्त टू व्हीलरवर जावं लागतं. तर मित्रांनो भेटूया आता रस्त्याने निघता. आता सध्या जानू आंघोळ करून राहिली आणि आरे बेबी तिला बघू राहिली. ती जानूची मम्मी भांडे धुवून राहिली. तर मित्रांनो घरात सगळं आवरून सावरून जायला लागतं. कारण काय इथं सगळं किचनमध्ये मुंग्या वगैरे सगळं घाण पसारा दिसतो. तर मित्रांनो कोलारला जायचं कारण हे असं आहे की तिची मम्मी प्रतीक्षाची मम्मी आजारी आहे. त्या मम्मीला घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो आपण गाडीवर जाऊया. तर आता जानूने पण कपडे घातलेले आहे आणि तिचा अजून मेकअप बाकी आहे आणि प्रतीक्षाचा आवरत बाकी आहे. मित्रांनो आम्ही निघलो आहे. आता प्रतीक्षा पण रेडी झाली, जानू पण रेडी झाली आणि आरे बेबी पण आमच्या मागे लागली. अरे बेबी कुठं जायची तुला कुठं जायची? तू काला येती? मित्रांनो हे बघा कपडे काढून राहिले अरे बेबी नको येऊ तू. आम्ही चाललो. चल बस. सिग्नलकडे निघून राहिलो आपण. टोल नाका सोडलेला आहे. तिकडे मस्त गाड्या वगैरे सिग्नलच्या पुढे निघालेलो आहे आणि मस्तपैकी झोपून घेते. तर मित्रांनो थोड्याच वेळात समृद्धी महामार्ग येणार आहे. शूट नाही करीत कारण की मला कॅमेरा हातात बघायला रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम झालं एक नंबर रस्ता होईल. इकडे पण गाडी चालवायला मस्त मजा आहे. अजून 30 किलोमीटर आहे रस्ता. दोन्ही नंतर हे बघा इमन मला वरतीच इमन शिर्डी विमानतळाचं विमान आहे. आता निघालं आहे मुंबईकडे. आपल्याला 30 किलोमीटर आहे.
लोणीला आलोय मी. इथं सर्कस भरलेली आहे. हे बघा मित्रांनो, पण ही रात्री चालू राहते का दिवसा चालू राहते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही लोणीमधले किंवा कोल्हारच्या आसपासले असन इथं आलेले असन तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही लोणीच्या चौकात उभं आहे. इकडं कोल्हारला जातो, इकडं लोणीला जातो आहे रस्ता. आणि पाठीमागं सरळ नाशिकचा रस्ता जातो. लोणीचं साखर आणि हे आमचं कोल्हारच्या रस्त्याला लागलो आहे आम्ही. लोणी गेलेली आणि प्रतीक्षा खूप खुश आहे. पुढं खड्ड्याचं काम चालू आहे बरं का बघा. खंदेले आणि फुल आमचे वाटेला लागू जाईल या रस्त्याने. पण थोडेसे कामं झाले त्याच्यामुळं थोडं चांगलं वाटलं आहे मला. नाही तर मागच्या वेळेस आलो होतो तो पूर्ण खड्डा होता. अजून पण थोडे खड्डे आहे. गाडी तर स्लिप झाली बाबा. आणि हे असं पूर्ण दगड ठेवलेलं आहे. मागच्या वेळेस आलो होतो पूर्ण एवढी धूळ का बास बापरे. पूर्ण धूळ तोंड पूर्ण काळं निळं व्हायचं. अख्ख्या रस्त्याने बोरिंग होती नाशिकला मी. इथून बघा एकदम जबरदस्त रस्ता झाला आहे आता. कुंभमेळ्यापर्यंत एकदम जबरदस्त फायनल रस्ता होईल. आणि जिथं आम्हाला 3 तास लागायचं तिथं फक्त 1.5 तास लागेल कोल्हारला यायला नाशिकवरून. काय बाबू बाबू अटकली पुढं. फायनली जानू तिच्या मामाच्या गावाला पोचली. हा ना बाबू, मामाच्या गावाला आली तू. इकडे चाल, तिकडे नाही मग तिकडे बाहेर नको जाऊ. माझी बाबू आली ना मामाच्या गावाला. गेट लावून घेऊन तर बाहेर जाईन. इथं रस्ता आहे जानूलाही खूप रस्त्यावर पडत इथं. हा ना बाबू, रस्त्यावर सारख्या गाड्या चालू राहते त्याच्यामुळं. हा ना बाबू. दुकान कुठे आहे बाबू? दुकान कुठे आहे दुकान? मित्रांनो खूप थकलोय आता. थोडं तोंड दुखलंय. मस्त मी आता आराम करणार आहे इथं. हा ना बाबू, आराम करणार आहे ना आपण आता. हां तेव्हा मित्रांनो माझा पाहुणचार. हे बघा काय काय शेंगा इथं, खारी आहे, दुधान लिहिलंय, घेळे, हरभरे दिलेली मस्त खायला. हा माझा पाहुणचार आहे. माझ्या सासूरवाडीला आलं आहे. माझ्या सासूरवाडीला आलो का असं पाहुणचार असतो. केळ आहे, खारी आहे. चहा बनवणार आहे आता. तिकडं चुलीवर चहा चालू आहे. गॅस संपलेला आहे. माझ्या सासूरवाडीचं घर आहे बघा. समोर किचन आहे. हा बेडरूम आहे.